नीट 2026 ची परीक्षा अखेर रद्द. पेपरफुटी प्रकरणात एनटीएकडून सीबीआय चौकशीचे आदेश. 3 मे रोजी झाली होती नीटची परीक्षा. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंची सडकून टीका. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा ऐका. ठाकरेंचा टोला तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. काटकसरीच्या आवाहनानं देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल. शरद पवारांची सोशल मीडियावरून टीका. सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची ही मागणी. देशात खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता. खाद्यतेल प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी महागण्याची भीती. पामतेल उत्पादक देशांच्या बायोडिझेल धोरणाचा परिणाम. मोदींच्या आवाहनानंतर वर्क फ्रॉम होमची मागणी वाढली. आयटी कर्मचारी संघटनेचं केंद्र सरकारला पत्र. वर्क फ्रॉम होमला कायदेशीर मान्यता देण्याची विनंती. वर्क फ्रॉम होम नंतर आता शाळाही ऑनलाईन उघडण्याची शक्यता. शाळांचे वर्ग ऑनलाईन घ्या. मोदींचं सरकारी खासगी अनुदानित शाळांना आवाहन. नगरसेवक मतीन पटेल यांना 24 तासांचा अल्टिमेटम. 24 तासात अतिक्रमण न पाडल्यास कारवाई करणार महापालिकेचा. मतीन पटेल यांना इशारा. कल्पना खराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जामीन फेटाळला. 25 ते 30 मे दरम्यान पुढची सुनावणी होणार. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करणार. रजा मेमन, शाहरुख कुरेशीची पोलीस कोठडी संपणार. एसआयटी पुन्हा कोठडीची मागणी करण्याची शक्यता. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी. 5ही संशयितांच्या जामिनावर आज नाशिक कोर्टात सुनावणी. न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष. अग्निवीर नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाहीत. अग्निवीरांना पेन्शन देता येणार नाही. केंद्र सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळल्याची चर्चा. तर कार्यकारिणी यादीत चूक लवकरच दुरुस्ती करणार असल्याची सुनेत्रा पवार यांची ट्विट करून माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणूक होण्याची शक्यता. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे गृहिणींचं किचन बजेटही कोलमडण्याची शक्यता. आवक घटली, भाजीपाला महागला. कोथिंबिरीची जोडी 50 तर फरसबी प्रति किलो थेट 250 रुपयांवर.